बंद पडला असेल, तुझं काम नसताना तू शोधून काढलंस की तो कोणी बंद पाडला, आणि स्वतःच्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय घेताना तुला जराही प्रश्न नाही पडले की त्या मुलाची जरा चौकशी करावी, त्याच्यासोबत आयुष्य काढायचंय आपल्याला, की तो कोण आहे, काय करतो, आपल्याला कसं ठेवेल. आणि मी असो, इट्स युअर पर्सनल मॅटर. मी कामामध्ये पडतोय, मलाही उशीर होतोय. जा तू आपल्या कामाला. इंदिरा, इंडोफोस सोल्युशन ही देशातली नंबर 1 कंपनी आहे. ते इन्सिक्युअर होण्याचं काहीच कारण नाही आहे. ते इन्सिक्युअर तर होत आहेत आबा. आय मीन, तुम्ही नुकतंच दिल्लीला एक्सपिरियन्स केलाय आणि त्याचे परिणाम आपण आपल्या फॅक्टरीत अनुभवले आहेत. बिझनेस म्हटलं की नंबर 1 नंबर 2 हे आलंच, पण इंडोफोस सोल्युशन ही खूप मोठी कंपनी आहे. ती असल्या क्षुल्लक गोष्टींसाठी हे सगळं करते. माझा विश्वास नाही बसत. आबा, आपल्या कंपनीतली माणसं खोटं का बोलतील? आणि मुळात त्यांच्यात इतकी हिंमतच नाहीये. मला सांगा, त्यांना माहिती असतात का असल्या कंपनीची नावं? का माहीत नसतील? हा ना, का माहीत नसेल? त्यांना कोणीतरी पैसे देऊन त्यांच्याकडनं हे काम करवून घेतलं असेल की अमुक अमुक कंपनीचं नाव घ्या, तर काही अवघड नाही आहे. ते मलाही आधी तेच वाटत होतं, पण आबा आपल्या कंपनीतले कामगार एवढे धडधडीत खोटं बोलतील? आय मीन, कुठल्याही कंपनीबद्दल असं स्टेटमेंट करणं किती महाग पडू शकतं त्यांना, याचा अंदाज आहे त्यांना. त्यांचा त्यांच्याशी नक्कीच काहीतरी संबंध आला असणार, म्हणून तर त्यांनी असं इंडोफोर्ज कंपनीचं नाव घेतलं ना. आबा, काळ बदललाय, कॉम्पिटिशन बदलली आहे, बिझनेस एथिक्स बदललेत, आणि आता सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्म्स इतके इन्व्हॉल्व्ह झालेत ना की ही कॉम्पिटिशन खूप खालच्या थराला गेली आहे. आय टेल यू इंदिरा, ही फक्त सुरुवात आहे, आणि ती आत्ताच संपली पाहिजे आबा. सो जे कामगार या मॅटरमध्ये इन्व्हॉल्व्ह होते त्यांना मी कामावरून काढून टाकले. ठीक आहे, पण यापुढे काही करण्याच्या आधी पूर्ण शहानिशा करून घे आणि मगच काही तो योग्य निर्णय घे. इंदिरा, आय टेल यू, आय एम व्हेरी मच शुअर आपली ही पहिली ओव्हरसीज ऑर्डर वेळेत पूर्ण होऊ नये म्हणून त्या इंडोफोर्ज कंपनीने सगळं घडवून आणले. तुझ्याकडे पुरावे आहेत? आई आहेत. मग कशाला डायरेक्ट आरोप करतोयस? इंदिरा आत्ताच आलाय भारतामध्ये, पण तू तर माझ्याबरोबर इतकी वर्ष काम करतोयस ना. खरं तर या प्रकरणात तू जातीनं लक्ष घालायला होतंस, खोलात शिवून सगळं शोधून काढायला हवं होतं. आज बिनबुडाचे आरोप करण्यात काय अर्थ आहे? काकू चिकू या पटकन बाहेर या लवकर. या लवकर या. अजित ब्रो, काय झालं? काकू ये ना पटकन, या ना. हो, काय झालंय? काय काय झालंय? तो सांगतो, सगळ्यात खरी न्यूज आहे.